आता पाहूया मोठ्या राजकीय बातम्या। वाल्मिकवर 302 आणि मकोका लावलाय का ही शंका, तर विष्णू साठेने बड्या नेत्याला फोन केल्याचा संशय। जरांगेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा मोबाईल जप्त करा, जरांगेंची मागणी। तो 302 मध्ये आलाय का ही शंका आहे मला आणखी। तो करमाड्या 302 मध्ये आलाय का, मोक्यात आलाय का, 120 मध्ये तो आलाय का। वाल्मी कराड विष्णू साठे अण्णा मोरेंच्या आश्रमात मुक्कामी होते। अण्णा मोरेंच्या मुलांनी कराड साठेला लपवलं होतं। अण्णा मोरे आणि त्यांची मुलं पुरावे नष्ट करू शकतात, तृप्ती देसाईंकडून शंका उपस्थित। संतोष देशमुखांच्या हत्येसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही, प्रत्येकावर कारवाई होणार। बीडच्या आष्टीतून मुख्यमंत्र्यांचा इशारा। काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे बाहुबली, फडणवीसांशिवाय आम्हाला कोणाकडून अपेक्षा नाही। सुरेश धस यांचं वक्तव्य। मेरे पास देवेंद्र फडणवीस है, धस यांचं विधान। मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। फडणवीसांना बाहुबली म्हणालेले सुरेश धस मला शिवगामी म्हणायचे, त्यामुळे फडणवीसांबद्दल माझ्या मनात नेहमीच ममत्व भाव। पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांना टोला। याविषयी आदर भावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत। काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते। शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही। ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही। संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे, पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही। व्यक्तिगत संबंध जपणं ही महाराष्ट्राची परंपरा। फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। व्यक्तिगत नाती महाराष्ट्रामध्ये कायम टिकून असायला पाहिजे, ही राज्याची आमच्या परंपरा आहे। आज ते धोरणात्मक बोलतात भारतीय जनता पक्षासंदर्भात, पण आम्ही त्यांना अनेक वर्ष त्यांच्या जीवनातली परिवर्तन आणि स्थित्यंतरं आमच्यासारख्या लोकांनी पाहिलेली आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हा वेड्यांचा बाजार। सागर आणि वर्षा बंगल्यामध्ये 5 पावलांचं अंतर। फडणवीसांना तात्काळ वर्षा बंगल्यावर जायला हवं, राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे, पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे। संजय राऊत सडलेला आंबा काहीच कामाचा नाही। शिवसेना स्टाईलनं संजय राऊतला भर चौकात हाणलं पाहिजे। मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। संजय राऊत म्हणजे हा सडलेला आंबा आहे, म्हणजे तो काहीच कामाचा नाही, नुसता दिसण्याचा कामाचा कोळ राहिली त्याची फक्त।